सामूहिक लग्न सोहळ्यात काही मुलींनी स्वतःच्याच गळ्यात हार घातलेत, कारण या सामूहिक विवाहातून आयोजकांना सरकारी पैसे लाटायचे होते। ही घटना आहे उत्तर प्रदेशातली, जिथे 200हून अधिक जोडपी विवाह बंधनात अडकणार होती, पण हा मोठा घोटाळा असल्याचा समोर आलाय। काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊयात। मंडप सजला होता, सामूहिक विवाह समारंभ होणार होता, वधूवर दोन्ही पाटावर बसले होते, पण हे काय, वधू आपल्याच गळ्यात हार का घालते? अशी कुठली प्रथा आहे का? ही दोन मुलं अशी आजूबाजूला का बसली आहेत? हे दृश्य पाहून तुम्हालाही हे प्रश्न पडले असतील। उत्तर प्रदेशच्या बलिया जिल्ह्यात सामुदायिक विवाहाचे आयोजन करण्यात आलं होतं। उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजना राबवली जाते। या योजनेत 51,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य दिलं जातं। 51,000 पैकी 10,000 रुपये मुलीचे कपडे, दागिने आणि संसारोपयोगी वस्तूंसाठी दिले जातात। 6,000 रुपये मंडपासाठी तर 35,000 रुपये हे थेट लाभार्थी मुलीच्या खात्यात जमा केले जातात। बलियात या सामूहिक विवाहाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता। या सोहळ्यात 237 जोडपी विवाहबद्ध होणार होती, पण अनेक वधू सोबत वरच नव्हते। लग्न लावताना अनेक वधूसमोर वर नव्हता, तेव्हा त्यांनीच आपल्या हाताने गळ्यात हार घातले। इतकंच काय, काही जोडप्यांची आधीच लग्न झाली होती, तरी त्यांना या सोहळ्यात लग्न करायला बोलवलं होतं। काही तरुण तर हा सोहळा बघण्यासाठी आले होते, त्यांना 1,000-2,000 रुपयांचं आमिष देऊन लग्नाला बसवलं होतं। 25 तारीख को देखने के लिए गए थे। कहाँ? क्या देखने? ये शादी होता है। हाँ, फिर क्या हुआ वहाँ? वहाँ पे 2-3 लोग हमको बलिया ही बैठा दिया, तो मैं बैठ गया। हाँ, किस लिए बैठा दिया जबरदस्ती? ऐसे ही बैठा दिया था। हाँ, क्या तो मैं बैठ गया था। क्या कहे लो आपको? बोले थे कि 2-3 हजार रुपया देंगे, बैठ जाओ। या घटनेचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले आणि एकच गजब उडाला। जिल्हाधिकाऱ्यांनी या घटनेची दखल घेतली आणि या लग्नात जी काही आर्थिक मदत दिली जाणार होती ती तातडीने थांबवली। या प्रकरणी पोलिसांनी सामाजिक कल्याण विभागाच्या काही अधिकाऱ्यांना अटक सुद्धा केली आहे। आतापर्यंत या लग्नातील 20 जोडप्यांची चौकशी करण्यात आली आहे, त्यापैकी 8 जोडपी खोटी आढळलीत। इतरही जोडप्यांची चौकशी केली जाईल आणि दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी म्हटलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, बलिया। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।